मस्त छान अशी थाळी बनलेली आहे. नॉनव्हेज पाहू शकता तुम्ही. खूपच छान. सुरमईची कढी, मोदकाचं टिकलं, बोंबील फ्राय, सुरमई फ्राय, प्रॉन्स फ्राय. मस्त अशी थाळी बनलेली आहे. या तुम्ही जेवायला. खूपच छान मस्त. हाय एव्हरीवन, आज मी बनवणार आहे सुरमईची कढी. हे आहेत बोंबील फ्राय. हे पण मी प्रॉन्स फ्राय बनवणार आहे. आणि हे आहेत मोदकं बोलतात याला. आणि ह्याचं मी टिकला बनवणार आहे, मालवणी स्पेशल. मस्त मच्छी मिळाली मला. आज आम्ही लास्ट डे खाणार. नंतर 9 दिवस आम्ही अजिबात मच्छी नॉनव्हेज वगैरे खाणार नाही. मस्त आता मी बनवायला घेणारच आहे. मस्त सुरमईची कढी, बोंबील फ्राय, प्रॉन्स फ्राय आणि हे मोदकाचं टिकलं. मस्त बेद आहे. तर मी आता बनवायला घेते. हाय एव्हरीवन, कसे आहात? मजेत आहात ना? आम्ही पण मजेत आहोत. फ्रेंड्स, आता गरमी चालू झालेली आहे आणि भात कापणी गावी आता सुरुवात होणार. त्यामुळे गरमी वाढत चाललेली आहे. आणि इथे पण मुंबईत पण गरमी जास्तच आहे. आणि पाऊस पडतोय मध्ये मध्ये गरमी होते. तर आज आहे संडे आणि आज उद्यापासून होत आहे की नवरात्र उत्सव चालू. तर आज लास्ट डे आहे. आम्ही आज मच्छी खाणार. त्यानंतर 10 दिवस तरी मच्छी किंवा नॉनव्हेज काहीच खाणार नाही. तर मी सकाळी आधी सर्व साफसफाई करून घेतली आणि नंतर पूजावार्चा करून मी मार्केटमध्ये गेली. माझ्या मुलाला आता 10 दिवस नॉनव्हेज मिळणार नाही, कारण मला एवढी उत्सुकता नसते नॉनव्हेजची. पण माझ्या मुलाला खूप आवडते नॉनव्हेज, त्याच्यासाठी तर बनवावं लागतं. तर मला नसली तरी चालेल, मला काय एवढं वाटत नाही आहे नॉनव्हेजचं. पण मुलामुळे मी खाते. तर आज मी त्याच्यासाठी काय काय आणलं आहे दाखवते आणि काय काय बनवलं ते पण दाखवते तुम्हाला. तर मग त्यानंतर आम्ही 10 दिवस तर आता मच्छी खाणारच नाही आहे. तर दाखवते मी तुम्हाला काय काय आणलं. हे बघा, इथे मी बोंबील फ्राय बनवलेले आहेत. कारण संध्याकाळला पण मी ठेवलेले आहेत. कारण फ्राय ताजे असे फ्राय गरमा कुरकुरीत चांगले बनतात. त्यामुळे रात्रीसाठी पण असे काढून ठेवलेले आहेत फ्राय करायला. इथे मी बनवलेले आहे मोदकाचं टिकलं. आणि मोदकं असतात छोटी छोटी, त्याचं टिकलं खूप भाकरीबरोबर, चपातीबरोबर किंवा भाताबरोबर खाऊ शकता. आणि इथे मी प्रॉन्स फ्राय पण करत आहे. आणि थोडी सुरमई कढी पण वेगळी बनवलेली आहे. त्याची हे सुरमईची मी कढी फ्राय करत आहे, थोडेसे तुकडे. आणि इथे आहे प्रॉन्स. हे बघा, प्रॉन्स पाहू शकता तुम्ही. मस्त, कारण अभिषेकला माझ्या मुलाला खूप आवडतात. त्यामुळे मी हे प्रॉन्स त्याच्यासाठी बनवत आहे. आणि इथे बनवलेलं आहे मी हे बघा, सुरमईची मस्त अशी कढी बनवलेली आहे. पाहू शकता तुम्ही किती मस्त अशी कलर आलेला आहे. मस्त सुरमई कढी आहे ही. हे पाहू शकता तुम्ही. आणि मस्त अशी गरमागरम सुरमई आहे. आणि इथे मी बनवलेला आहे, दाखवते तुम्हाला, राईस. इथे आहे गरमागरम असा राईस बघा. मस्त जेवण आहे. आणि इथे मी सकाळी पोळ्या थोड्या बनवल्या होत्या. तर आता आम्ही जेवून घेणार आहोत. मस्त असं हे बघा, मस्त अशी प्रॉन्स फ्राय बनत आहेत. पाहू शकता तुम्ही. मस्त अशी कुरकुरीत अशी थाळी बनलेली आहे आजची. आणि मस्त टेस्टी. आता आम्ही 10 दिवस तर नॉनव्हेज खाणार नाही आहोत. त्यामुळे आता ही 10 दिवसानंतर आम्ही दाखवेन. मस्त अशी थाळी बनत आहे, पाहू शकता. इथे तर मस्तच बनलेले आहे टिकलं. आणि आहे बोंबील फ्राय. मस्त पाहू शकता तुम्ही. अशा प्रकारे थाळी बनलेली आहे. आता आम्ही जेवून घेणार आहोत. बाकी थोडी मच्छी मी ठेवलेली आहे रात्रीसाठी. ती आम्ही रात्री गरम गरम अशी फ्राय करून खाणार आहोत.
आणि कढी मात्र आताचीच दोन्ही टायमाला पुरेल अशी बनवलेली आहे, कारण पुन्हा पुन्हा वेळ नसतो बनवायला आपल्याला, आपण खूपच बिझी होतो. त्यामुळे मी कढी आहे ना ती मी 2 टायमाचीच बनवत असते, म्हणजे रात्री पुरेल अशी. तर खूपच अशी थाळी बनलेली आहे टेस्टी. तर नंतर पुन्हा मी संध्याकाळी साफसफाई करून घेणार आहे, सगळं म्हणजे स्वच्छता करणार आहे रात्रीनंतर. आणि नंतर आम्ही उद्या नवरात्रच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तर कसा वाटला हा छोटासा ब्लॉग, तुम्हाला आवडला का? मेहनत केल्याशिवाय फळ मिळत नाही, मेहनत ही करावीच लागते आपल्याला. किती तुम्ही हे करा, देवभक्ती केलात तरी देव आपल्याला फक्त साथ देत असतो, सहाय्य करत असतो, कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्याला तो तारत असतो किंवा सहाय्य करत असतो. कोणतेही कामं अडली असतील किंवा काही चांगलंच होतं. आपण जर चांगलं लोकांचं बघितलं तर आपलं चांगलं होतं. कधी लोकांचं वाईट बघायचं नाही, स्पष्ट बोलायचं असेल तर तोंडावर बोलायचं. आपण कोणाचं वाईट कधीच बघायचं नाही. मी तर आयुष्यामध्ये कोणाचं वाईट बघितले नाही, मी सगळ्यांचं चांगलंच बघितलं. म्हणून माझी अशी म्हणजे देव मला सहाय्य करत असतो सारखा. त्यामुळे मी देवाचे खूप धन्यवाद मानते की प्रत्येक क्षणोक्षणी त्यांनी मला साथ दिलेली आहे, मुलांच्या शिक्षणाला, मुलांच्या करिअरकडे किंवा माझं करिअर. मी कष्ट करून घरात सर्व स्वयंपाक सर्व कामं मीच करत असते आणि क्षणोक्षणी आपल्याला परमेश्वर साथ देत असतो. तर तुम्ही परमेश्वराचे धन्यवाद माना. तर तुम्हाला हा छोटासा ब्लॉग कसा वाटला? आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू.